स्वयंपाकाची वेळ झाली की माझ्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा प्रश्न पडत असेल की आज जेवायला काय करायचं. रोज रोज तीच तीच तुरीची डाळ खाऊन सुद्धा कंटाळा आलेला असतो. मला आज काहीतरी हलकं फुलकं पौष्टिक आणि चमचमीत बनवायचं होतं. तेवढ्यातच माझी नजर गेली डब्यातल्या पिवळ्या धमक मुगाच्या डाळीवरती. आणि मग काय सुरू केली अस्सल महाराष्ट्रीयन बेताची तयारी. त्यासाठी सगळ्यात आधी मी 1 वाटी मुगाची डाळ कुकरमध्ये काढून घेतली. त्यानंतर यामध्ये पाणी घालून डाळीला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. डाळ धुवून झाली की आता डाळ शिजण्याकरता यामध्ये गरजेपुरतं म्हणजे साधारण मी यामध्ये 1.5 ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे. आता यामध्ये अगदी थोडीशी हळद, थोडासा हिंग आणि थोडंसं अगदी मीठ घालायचं. याला मिसळून घ्यायचं आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून कुकरच्या शिट्या होण्याकरता मी याला गॅसवर ठेवून दिलेलं आहे. इथे आपल्याला कुकरच्या 3 ते 4 शिट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे मग डाळ छान मऊ शिजेल. कुकरच्या शिट्या होईस तोपर्यंत इथे आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी ओल्या नारळाचे काप काढून घ्यायचे. ओला नारळ नसेल वापरायचा तर सुक्या खोबऱ्याचे काप वापरले तरीही चालतील. 2 मिरच्या इथे मी तुकड्यांमध्ये घेतलेल्या आहेत. 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि थोडीशी यामध्ये कोथिंबीर घालायची. कोथिंबीर नुसतीच भाजीमध्ये वरून घालण्यापेक्षा अशी वाटणात घातली की भाजीचा स्वाद आणखीन वाढतो. पाणी न घालताच हे असं मी जाडसर वाटण तयार करून घेतलं. वाटण तयार होईस तोपर्यंत कुकरच्या 4 शिट्या करून कुकर संपूर्ण थंड करून घेतला. आता कुकरचं झाकण उघडून बघू तर बघा डाळ किती मस्त मऊ लोण्यासारखी शिजलेली आहे आणि डाळ शिजलेल्याचा छान असा सुगंधसुद्धा घरामध्ये दरवळतो. आता डाळ घोटून घ्यायची. डाळ व्यवस्थित मऊसूत शिजलेली आहे त्यामुळे याला घोटायला खूप जास्त वेळ लागत नाही. मस्त पळीच्या मदतीने डाळ घोटून एक संध करून घ्यायची. आता खरी गंमत तर पुढे आहे. गॅसवर कढई गरम करायला ठेवायची. त्यामध्ये साधारण 1.5 पळी इतकं तेल मी काढून घेतलेलं आहे. तेल छान तापलं की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालायची. एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला यामध्ये कांदा घालायचा. आता कांदा मस्त मऊसर होईस तोपर्यंत आणि हलकासा तांबूस रंग येईस तोपर्यंत तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे. तर हे बघा कांदा चांगला गुलाबीसर रंगावरती परतून झाला की आता यामध्ये आपल्याला 1 चमचाभर लाल तिखट घालायचं आहे. आता कांदा परतत असतानाच मी यामध्ये लाल तिखट घातलेला आहे कारण त्यामुळे भाजीला रंग छान येतो आणि त्याचबरोबर तरीसुद्धा अतिशय सुरेख येते. तुम्ही डायरेक्ट जर तेलामध्ये लाल तिखट घातलं तर ते करपू शकतं. कांदा मस्त असा परतून झाला की आता यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटोसुद्धा एक 2 मिनटासाठी छान मऊसर होईस तोपर्यंत मी परतून घेतलेला आहे. टोमॅटो मस्त असा परतून मऊसर झाला की तुम्ही इथे बघू शकता याला रंग किती सुरेख आलेला आहे. आणि आता यामध्ये घालायचे आपण तयार केलेलं ओला नारळ, हिरवी मिरची आणि आलं लसणाचं वाटण. हे वाटण घातल्यामुळे भाजीला चव खूप छान येते. मस्त अशी भाजी चवीला लागते. आता यालासुद्धा आपण 2 मिनटं मंद गॅसवरती परतून घेणार आहोत. तर घेतलेले सगळे जिन्नस छान असे परतून घेतलेले आहेत. आता यामध्ये घालूयात थोडीशी हळद, अर्धा चमचा यामध्ये किचन किंग मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा मटण मसाला. आता हे मसाले घातल्यामुळे भाजीला चव खूप छान येते आणि मस्त अशी भाजी बनून तयार होते. मसाले घातले, याला छान असं परतून घेतलं आणि आता त्यानंतर यामध्ये घालूयात शिजवून घोटून घेतलेली मुगाची डाळ. मुगाची डाळ यामध्ये घालायची. याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. डाळ फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली. आता यामध्ये घालूयात गरजेपुरतं पाणी. तर सुरुवातीला 1 ग्लासभर पाणी मी यामध्ये घातलं. आणखीनही हे घट्टसर आहे कारण आज आपण मुगाच्या डाळीची आमटी करतो आहे आणि आमटी थोडीशी पातळ असते म्हणून मी यामध्ये आणखीन अर्धा ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे. कुकरमध्ये मुगाची डाळ शिल्लक होती त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलं आणि ते पाणी मी यामध्ये ओतून घेतले. तर याला पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून याची कन्सिस्टन्सी चेक करून बघू. त्यानंतर आता चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे. सोबतच आमटी छान आंबट गोड चवीची व्हावी याकरता थोडासा मी चिंचेचा कोळ यामध्ये घातला. एक छोट्या आकाराचा गुळाचा खडा घातलेला आहे. चिंचेचा कोळ आणि गुळाचा खडा घातल्यामुळे आमटीला मस्त अशी चटपटीत आणि आंबट गोड अशी चव येते. त्यामुळे चिंचेचा कोळ आणि गुळाचा खडा आवर्जून यामध्ये घाला. आणि आता याला आपल्याला मध्यम गॅसवरती एक 5 ते 6 मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे मग सगळ्या मसाल्यांची चव डाळीमध्ये छान एकजीव होते.
मध्यम गॅसवरती याला चांगलं असं उकळून घेतलं की म्हणजे मग बघा आमटीला तरीसुद्धा खूप छान येते आणि याचा रंग तुम्ही बघू शकता, अतिशय सुरेख रंग आलेला आहे. गरमागरम वाफाळती मुगाच्या डाळीची आमटी एखाद्या हॉटेलमध्ये मिळणाऱ्या महागड्या सूपपेक्षा चवीला काही वेगळी लागत नाही. तुम्हाला सूप म्हणून जरी ही डाळ प्यायची असेल तरीसुद्धा तुम्ही पिऊ शकता, चवीला खूप छान लागते. 5 ते 7 मिनटं मध्यम गॅसवरती आमटी छान शिजून घेतली. आता यावरून घालायची थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अशा पद्धतीने आपली तयार झाली पौष्टिक वाफाळती मुगाच्या डाळीची आमटी. तर गरमागरम वाफाळता भात, त्यावरती सुवासिक अशी पौष्टिक मुगाच्या डाळीची आमटी आणि वरून साजूक तुपाची धार, हा जेवणाचा सुखद अनुभव मात्र अगदी शब्दांच्या पलीकडला असणार आहे. तर तुम्ही सुद्धा ही अशी चमचमीत पौष्टिक मुगाच्या डाळीची आमटी एकदा नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका चवदार आणि चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.